लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळीमध्ये मुलींना मोफत स्कूटी वाटप केलं जाणार आहे. नवीन योजना आहे आणि तिचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत. मोफत स्कूटी जर तुम्हाला हवी असेल, तुमच्या घरातील मुलींना तरुणींना हवी असेल, तर तुम्ही या योजनेचे फॉर्म नक्की भरा. आणि हा फॉर्म नक्की कसा भरावा, कुठे भरावा, वेबसाईट कोणती आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सोबतच जे या योजनेमध्ये बसत नाहीत अशा सर्वांसाठी सरकारनं मोफत स्कूटी योजना आणलेली आहे. अर्थात त्यासाठी काही पात्रतेचे निकषसुद्धा ठरवलेले आहेत. संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कोणत्या मुली पात्र ठरणार आहेत, कोणत्या मुलींना लाभ मिळेल, कुणाला मिळणार नाही, कागदपत्र कोणकोणती लागतील, सगळी माहिती मिळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नम्र विनंती, कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळतं की अशाच प्रकारच्या सरकारी योजना आम्ही तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. तेव्हा न चुकता व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मी आशा करतो की तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मुलींना मिळणार फ्री स्कूटी. फ्री म्हणजे मोफत. मुलींना मिळणार फ्री स्कूटी. मुंबईहून बातमी आहे 23 ऑक्टोबर. देशातील मुलींना व महिलांना प्रोत्साहन मिळावं आणि त्या पुढे जाव्यात यासाठी राज्य सरकारद्वारे महिला व मुलींना फ्री स्कूटी योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचं नाव काय आहे? महिला व मुलींना फ्री स्कूटी योजना. आता या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. म्हणजे एकही रुपया भरण्याची गरज नाही. तुम्हाला स्कूटी त्या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे. आपण या ठिकाणी फोटोमध्ये पाहू शकता. तरुणींसाठी, मुलींसाठी ही योजना आहे. त्यांना स्कूटी त्या ठिकाणी स्कूटीचं वाटप हे मोफत केलं जाणार आहे. पुढे बघूया. आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. म्हणून केंद्र व राज्य सरकारनं मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत स्कूटी योजना सुरू करण्याचं ठरवलंय. स्कूटी मिळाल्यानं काय होईल? तर स्कूटी मिळाल्यानं मुलींना शाळा किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी अडचणी येणार नाहीत. आजकाल आपण पाहतो की शाळेचं जे अंतर आहे, कॉलेजचं अंतर आहे, ते बरंचसं दूर असतं आणि त्यामुळे अनेक मुलींना 10वीनंतर किंवा 12वीनंतर शिक्षण घेता येत नाही. त्यांचं शिक्षण अर्धवट राहतं, कारण त्यांचे आईवडील हे कामामध्ये व्यस्त असतात. त्यांना मुलींची ने-आण करणं शक्य होत नाही. पुढे बघूया. तसंच या योजनेमुळं मुली स्वावलंबी बनतील आणि त्यांचं जीवनमान देखील सुधारेल. आता ही योजना नक्की काय आहे, हिचं स्वरूप कसं आहे? तर बघा, राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत सर्व मुलींना स्कूटी मोफत देण्यात येणार आहे. तर राणी लक्ष्मीबाई ही एक राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गतच या मुलींना स्कूटी मोफत देण्यात येणार आहे. ही योजना मुले व पुरुषांना लागू नसेल. लक्षात घ्या, ही योजना फक्त मुलींसाठी आहे, महिलांसाठी आहे, तरुणींसाठी आहे. ती मुलांना किंवा पुरुषांना त्या ठिकाणी लागू नाही. आता महत्त्वाची गोष्ट, या योजनेसाठी पात्र कोण असेल? बरोबर, पात्रता जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिली गोष्ट, अर्जदार जी मुलगी आहे ही राज्यातली रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे ती आपल्या राज्यातली रहिवासी असायला पाहिजे असा प्रमुख नियम आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अर्जदार मुलगी ही विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असली पाहिजे. तर विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी. अनेकदा लोकांना जे मराठी शब्द असतात ते कळत नाही. तर विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी आणि महाविद्यालय म्हणजे कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ती शिकत असली पाहिजे. तिसरी गोष्ट, अर्जदार मुलीचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डसोबत जोडलेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे मुलीच्या बँक अकाउंटला आधार लिंकिंग असणं. जसं आपण लाडकी बहीण योजनेत पाहिलं की ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक नव्हतं त्या महिलांना पैसे आलेच नाहीत. अजूनही जवळपास 10 लाखांच्या जवळपास महिला बाकी आहेत लाडक्या बहीण योजनेअंतर्गत की ज्यांना अजूनही पैसे त्यांच्या खात्यात आले नाहीत, हप्ते आलेले नाहीत. तर म्हणून त्या मुलीचं जे बँक खातं आहे ते आधार लिंकिंग असणं त्याला हे फार गरजेचं आहे. पुढची गोष्ट, अर्जदार मुलीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. जशी लाडकी बहीण योजनेमध्ये अट होती, अगदी तशीच इथं पण अट घातली उत्पन्नाची की 2.5 लाख उत्पन्न पाहिजे. किंवा तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची गरज नाही. रेशन कार्ड कोणतं? एक तर पिवळं पाहिजे किंवा केशरी पाहिजे. सफेद कार्डवाल्यांना ही योजना नाही. पुढं बघा, जी मुलगी आहे तर त्या मुलीला इयत्ता 10वीमध्ये आणि 12वीमध्ये 75% किमान 75% गुण मिळालेले असणं अनिवार्य आहे. म्हणजे ती हुशार मुलगी असायला पाहिजे. असं नाही की 50-60%च आहेत.
तर हुशार पाहिजे म्हणून तिला 75% गुण असणं गरजेचं आहे. खाजगी विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अनेक लोकांना वाटतं की जर आपली मुलगी म्हणजे सरकारी विद्यापीठात जर नसेल तर आम्हाला लाभ मिळेल का? तर तसं काही नाही. विद्यापीठ कोणतंही असू द्या, खाजगी असू दे म्हणजे प्रायव्हेट असू दे, कोणतंही कॉलेज असू दे, त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलींना योजनेचा लाभ घेता येणार आहे. मोफत स्कूटी त्या मुलीला मिळणार आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी बघा. ही जी योजना आहे मोफत स्कूटी योजना, तर या योजनेमुळं मुली सक्षम बनतील, स्वावलंबी बनतील. शिवाय त्यांचं राहणीमान देखील त्यामुळे सुधारणार आहे. ठीक आहे, राहणीमान सुधारणार आहे. स्कूटी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. आता नक्की म्हणजे योजना कशी राबवली जाणार आहे, तर ज्या मुलीला स्कूटी खरेदी करायची आहे तिला सरकार पैसे देणार आहे. आर्थिक मदत म्हणजे पैसे देणार आहे. मोफत स्कूटी योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ज्या मुलीचा अर्ज स्वीकारला जाईल, फॉर्म अप्रूव्ह होईल, त्या मुलीला त्या योजनेची जी रक्कम आहे ती थेट तिच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाईल आणि म्हणून त्या बँक अकाउंटला आधार लिंक असणं हे अतिशय गरजेचं आहे. या योजनेसाठी पदवीधर मुलींची निवड ही 10वी आणि 12वीच्या गुणांनुसार केली जाणार आहे. आता बघा, एकतर मुलगी या योजनेसाठी पदवीधर ज्या मुली आहेत त्यांची निवड कशी केली जाईल? समजा तुमची मुलगी सध्या एखाद्या डिग्रीला शिकते आहे, तर तिची निवड कशी होईल? तर तिला 10वीला किती मार्क होते आणि तिला 12वीला किती मार्क होते? आता मिनिमम 75% तर पाहिजेत, परंतु तिला एकूण मार्क किती होते हे त्या ठिकाणी पाहिलं जाईल. तसंच मुलीचं शिक्षण पदव्युत्तर असल्यास, म्हणजे पदव्युत्तर पदवी म्हणजे पदवी पूर्ण डिग्री पूर्ण केली आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण चालू आहे, तर जर शिक्षण पदव्युत्तर असल्यास त्यांची निवड ही पदवीच्या गुणांवरती अवलंबून असणार आहे की पदवीला तिला किती मार्क आहेत. ठीक आहे, तर कमीत कमी 75% मार्क 10वी-12वीला असतील तर त्या मुली पात्र आहेत. आता बघा, योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट सादर करणं गरजेचं आहे, कागदपत्र कोणकोणती लागतील. पहिली गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, आधार कार्ड गरजेचं आहे, ज्यावरून तुमची ओळख पडते. जन्माचा दाखला आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपर्यंतचा तो तुम्हाला काढावा लागेल. हा तुम्ही गावातला चालणार नाही, जो आपण जे आपले तलाठी भाऊसाहेब असतात त्यांच्याकडून काढून चालणार नाही. उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला तहसीलदार किंवा त्यापेक्षा जे वरचे सक्षम अधिकारी असतात त्यांच्याकडून काढावं लागेल. पदवीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. पदवीचं प्रमाण, जर पदवी झाली असेल तर, जर तुम्ही पदवीला आहात, एखाद्या डिग्रीला आहात, तर तुम्हाला 10वीचं आणि 12वीचं प्रमाणपत्र जोडावं लागेल. जर तुम्ही पदव्युत्तर पदवीला आहात, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, तर पदवीचंही लागेल आणि 10वी आणि 12वीचं देखील प्रमाणपत्र लागणार आहे. तर अनेक जणांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यातला फरक कळत नाही. हे पहा, गुणपत्रक म्हणजे मार्कशीट नको आहे, आपल्याला पाहिजे सर्टिफिकेट, म्हणजे 10वीची सनद, 12वीची सनद आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आहे पत्त्याचा पुरावा. आता पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्डसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता किंवा पत्त्याचा दुसरा पुरावा दिला तरीसुद्धा चालतो. जसं की तुमचं जे निवडणुकीचं कार्ड आहे, ज्याला आपण वोटर ID कार्ड असं म्हणतो, तर ते सुद्धा चालतं. इलेक्शन कार्डसुद्धा चालतं. बँक खात्याची माहिती. आता याच्यामध्ये बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. बँकेच्या पासबुकचा फोटो लागेल. त्याच्यामध्ये तुमचा बँक अकाउंट नंबर पाहिजे आणि IFSC कोड, म्हणजे IFSC कोड तुमच्या शाखेचा जो कोड असतो तर तो गरजेचा आहे. आणि एक पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा तुमचा गरजेचा आहे, तुमचा स्वतःचा. थोडं आपण वरती घेऊया. हे 10वी-12वीचं प्रमाणपत्र सोबत पत्त्याचा पुरावा पाहिजे, बँक खात्याची माहिती पाहिजे आणि पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा गरजेचा आहे. सोबतच तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जवळ ठेवा, कारण फॉर्म भरताना त्याच्यावरती OTP येतो आणि तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी सांगावा लागणार आहे. सोबतच तुम्हाला तुमचा ईमेल ID सुद्धा रेडी ठेवायचा आहे, ईमेल ID देखील द्यावा लागेल. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी, ही सगळी कागदपत्र आपल्याला त्यासाठी आवश्यक आहेत. पुन्हा एकदा बघा, आधार कार्ड पाहिजे, जन्माचा दाखला पाहिजे, उत्पन्नाचा दाखला, पदवी प्रमाणपत्र, जर पदवी झाली असेल तर 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा पाहिजे, बँक खात्याची माहिती पाहिजे, म्हणजे बँक अकाउंट पासबुकची पहिली पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID पाहिजे. एवढं झालं. आता अर्ज नक्की कसा करायचा? आता बघा, राज्य सरकारनं मोफत स्कूटी योजनेची घोषणा नुकतीच केलेली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लवकरच राज्य सरकारतर्फे अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं या योजनेचे, मोफत स्कूटी योजनेचे अर्ज करता येणार आहेत. आता अजूनही वेबसाईट सुरू झालेली नाही. वेबसाईट लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि एकदा का वेबसाईट सुरू झाली की त्याचं अपडेट आम्ही तुम्हाला नक्की देऊ. सध्या जर आपण पाहिलं तर जे उत्तर प्रदेश नावाचं जे राज्य आहे, उत्तर प्रदेश, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, तर त्यांनी
ही मोफत स्कूटी योजना ही योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आशा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील लवकरच या योजनेची वेबसाईट सुरू होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणींना मुलींना देखील मोफत स्कूटी लवकरच मिळेल. कदाचित जर या दिवाळीमध्ये ही वेबसाईट जर सुरू झाली तर तुम्ही ताबडतोब फॉर्म भरून घ्या. कुणास ठाऊक की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरच तुमच्या घरातील मुलींना व तरुणींना त्या ठिकाणी स्कूटीचं वाटप केलं जाऊ शकतं. तर माहिती आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.